नमस्कार मित्रांनो. बिहार देशातील खूप महत्वाचं राज्य. याच्या निवडणुका जवळ आल्यात. 6 नोव्हेंबर 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यामध्ये या निवडणुका होतील. एकूण 243 जागांसाठी ह्या निवडणुका होणार आहेत. बिहारमधील निवडणुकीतील मुद्दे जाती अंतर्गत राजकारण तर नेहमीच असतं, पण यावेळेस बेरोजगारी पण आहे. स्थलांतर, जे तेथील लोक, जे तरुण मुलं स्थलांतर करतात, तो पण एक विषय आहे. नुकताच झालेला गोंधळ, मतदार याद्यातील गोंधळ जो आहे तो पण विषय आहे. असे काही नवीन विषय आहेत. येथील निवडणुका दोन प्रमुख युतीमध्ये होतील. दोन प्रमुख अलायन्सेस आहेत. एक नक्कीच एनडीए, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा प्रमुख घटक आहे. दुसरा घटक आहे जनता दल युनायटेड. परत लोक जनशक्ती पार्टी, रामविलास पासवान, हे पण आहेत. परत हिंदुस्थानी अवाम मोर्चा हा पण एक घटक आहे. हे प्रमुख घटक एनडीए मधील. याच्यामध्ये जे आहे ते जेडीयू जे आहे, म्हणजे जनता दल युनायटेड जे आहेत, ते साधारणतः 100-102च्या आसपास जागा लढवतील आणि भारतीय जनता पार्टी साधारणतः 102-100च्या आसपास जागा लढवतील. आणि इतर जे उरलेल्या जागा आहेत त्या इतर घटक पक्षामध्ये विभागल्या जातील. आता दुसरा जो दुसरी जी अलायन्स आहे त्याला नाव आहे महागठबंधन. याच्यामधील प्रमुख पक्ष आपण जाणून घेऊयात. याच्यामध्ये प्रमुख पक्ष आहे आरजेडी, राष्ट्रीय जनता दल आणि नॅशनल काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस. तसेच याच्यामध्ये वामपंथी पण काही लोक वामपंथी पण आहेत. अशा पद्धतीने हे दोन प्रमुख घटक निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत.